Namaste. I am Mayura and we are at my jewelry store, the M Store Studio. आज आपल्याकडे खूप हौशी क्यूट असे डॉक्टर आलेले आहेत आणि लेट्स सी व्हॉट शी हॅज टू रिव्हील अबाउट हर सेल्फ टू अस. हॅलो दीदी, वेलकम. Hello, hi Mayura. प्लीज इंट्रोड्यूस Yes, hello. I am Dr. पूजा सासुरकर. मी आय सर्जन आहे. ऑरेंज हॉस्पिटल शिवाजी पेठ कोल्हापूर येथे. ते तर माझं प्रोफेशन आहे, पण हाऊससाठी प्रत्येक स्त्रीला दागिने हे फार प्रिय आहे. आणि ज्यावेळेस मी मयुराशी पहिल्यांदा भेटले तर मी तिच्या सगळ्या ज्वेलरीची फॅन झाले. इतकं की मला काय घेऊ आणि काही नाही असं नेहमी वाटतं कधी. आणि आता तर स्टुडिओ झाला आहे तर त्यामध्ये तर माझी हौसेला काही मर्यादा राहिलेली नाही आहे. मला नेहमी असे अँटिक ज्वेलरीज खूप आवडायच्या पहिल्यापासून. कोल्हापुरी साज म्हणा, चितार ऐकून होते. माझं हे सासर आहे त्यामुळे मला नेहमी कोल्हापुरी ज्वेलरीजची आवड खूप होती की आपण छान ज्वेलरीज घालाव्या असं. त्यामुळं मी तुझ्याकडे आले आणि मला खूप व्हरायटी ऑफ ज्वेलरीज मिळाल्या. थँक्यू दीदी. आज तुम्ही खूप सुंदर दिसायला लागलाय. यू लुकिंग लाईक अ क्वीन टुडे. थँक्यू. असं खूप कमी डॉक्टर्सना मी पाहते एवढं छान आवडलेलं असतं आणि एवढा त्यांच्या बिझी शेड्यूलमधून त्या टाईम काढून इथं आल्या त्याच्यासाठी आय एम व्हेरी ग्रेटफुल अँड ऑनर्ड की तुम्ही इथं आला ऑन अ शॉर्ट नोटीस. आणि द स्टार्स विच यू आर वेअरिंग आणि इट्स कॉम्प्लिमेंटरिंग युअर साडी व्हेरी मच, व्हेरी नाईस. थँक्यू. तर दीदी मला एक तुमची कोणती तरी ज्वेलरीची आठवण सांगा ना. येस, तुला नक्की सांगेन. मला एक खास माझ्यासाठी आहे. मी मोबाईलमध्ये वाचून दाखवलं तर चालेल का? बेसिकली माझं लग्न ज्यावेळेस झालं त्यावेळेस सासर कोल्हापूर असं कळालं. मग माझ्या घरचे सगळे अरे वा कोल्हापूर म्हणल्या, कोल्हापुरी ज्वेलरीज सगळं फेमस, कोल्हापुरी साज. मग माझ्या मनात नेहमी असायचं की आपल्याकडे एक साज तरी दागिना पाहिजे. आणि लहानपणी मी एक कविता ऐकलेली ग. दी. माडगुळकरांची. 2 लाईन मी तुला सांगते. कोल्हापुरी जाऊन गुजरीत बसून सोन्याचा साज तुम्ही घडवा, राया तुम्ही मला कोल्हापूरचा साज द्या, असं नेहमी मला वाटायचं. आणि काही ना काही करून मी इथे आले कोल्हापुरात आणि त्यामध्ये मला तू भेटलीस त्यामुळे मला कोल्हापुरी साज छान मिळाला. ट्रेडिशनल तर आहेच आहे आणि आपण एक मॉडिफाईड पण साज घेतलेला आहे. आणि तो असा आहे की मी कुठेही कधीही घातला तो एक ज्वेलरी बास होऊन जाते. बाकी साज पुढं तुम्हाला दुसरं काही घालायची गरजच लागत नाही. हो. दीदी खूप ॲक्टिव्ह आहेत त्यांच्या प्रोफेशनमध्ये सुद्धा. आणि दीदी तुम्हाला 2 छोट्या मुली आहेत ना? हो. त्यांच्याबद्दल सांगा ना प्लीज. 2 मुली आहेत मला. आर्या म्हणून आहे, ती 11 वर्षाची आहे. आणि ओवी म्हणून आहे, ती 8 वर्षाची आहे. त्यांना पण खूप आवड आहे. आईला बघितल्यावर जरा त्यांना पण मुलगी म्हणल्यावर सगळ्यांना आवडतंच. नटायला कुणाला नाही आवडणार. त्या आता स्कूल गोईंगमध्ये आहेत सो त्यांचा तो पिरियड एन्जॉय करत आहे. आणि सर कुठे आहेत आणि सरांनी दिला का नाही साज ते पण सांगा. हो नक्कीच. सर माझे मिस्टर ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. ते पण ऑरेंज हॉस्पिटल शिवाजी पेठमध्ये आहे. ते जॉईंट रिप्लेसमेंट स्पेशलिस्ट आहेत. मग हट्टाने त्यांच्याकडनं मागून घेतला. चॉईस तर मी करून ठेवलेली, मग त्यांच्याकडनं घेऊन तुझ्याकडनंच तो घेतला असं झालं. थँक्यू दीदी. तर दीदी तुम्ही आधी पण इथे येत होता, आता तर आपला स्टुडिओ झाला आहे, तर तुम्हाला आवडला का आमचा स्टुडिओ? खूप छान आहे. म्हणजे खरं तर ना खूप वाट बघायचे ज्यावेळेस याचं काम चालू होतं ना. खूप क्युरिओसिटी होती कसं असणार आहे. इतकं फाईन वर्क होतं चालू असायचं. मयुराचे कष्ट आम्ही बघत होतो. नाही आता इथंच करणार आहे. गुजरीत जाणं जरा अवघड वाटायचं कारण तिथे गाडी पार्किंगचा प्रॉब्लेम. मग त्यापेक्षा इथं होतं आहे तर मी आणि माझ्या फ्रेंड्स आम्ही खूप एक्साईट झालो की आम्हाला या साईडला इथं पार्किंगचा पण प्रॉब्लेम नाही. आणि स्पेशली हा घरेलू टच आहे स्टुडिओला.
जिथं एक आपण ऑथेंटिक वेमध्ये इथे ज्वेलरीज बघू शकतो आहे. और तुझ्या ज्वेलरीज ज्या आहेत त्या अगदी टिपिकल नाही आहेत, म्हणजे आत्ताच्या नवीन लोकांना मॉडर्न पण टच पाहिजे त्यामध्ये आणि खानदानी पण पाहिजे. Right. सो त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन तू नेहमी ज्वेलरीत क्रिएट करते. Yes. आणि मला खरंच ते आवडतं. भले कधी कधी आता सिल्वरमध्ये जे तुझे गोल्ड पॉलिश आहेत, प्रत्येक ज्वेलरी आपल्याला आवडते पण आपण घेऊ शकत नाही. सो तो ऑप्शन मला फार आवडतो. त्यामुळं वेगवेगळ्या आपण त्या घेऊ शकतो, याचा आनंद मिळतो आणि घरी ठेवायला सेफ आहे. बरोबर बरोबर. आज तो एक खूप मोठा प्रश्न आहे हो. की एवढी इन्व्हेस्टमेंट करून ती ज्वेलरी घ्यायची, ती राहणार लॉकरमध्ये. हो. मग ते सगळं आपल्याला तो फर्स्ट दॅट वी ट्राय टू ओमिट दॅट फर्स्ट. बऱ्याच वेळा काय होतं, कार्यक्रम असतात आणि लॉकरमध्ये ज्वेलरी असते, सो आपण असून घालू शकत नाही. बरोबर. पण जेव्हापासून मी तुझ्या या ज्वेलरीज घेतल्या त्या मी घरी ठेवू शकते. सो ॲट एनी टाईम आय कॅन वेअर. दॅट इज Right. म्हणजे मला तो खूप फायदा वाटतो नेहमीच. राईट. गोल्ड ज्वेलरीज पण आहेत, पण ते प्रत्येक वेळी रिस्क वाटते. बरोबर. ॲज अ प्रोफेशनल आय एम नॉट ॲट होम, हां. सो आय हॅव टू कीप ॲट माय होम. सो मला ते एक वाटतं की बाबा सेफ असावं म्हणून. सो मला या ज्वेलरीज ठेवायला खूप अगदी सेफ वाटतं. थँक्यू दीदी. खरं तर ना आधी तुझ्याकडून सिल्वरवाले विथ गोल्ड प्लेटेड असे मी खूप ज्वेलरीज घ्यायचे आणि आता नवीन स्टुडिओमध्ये तुझ्या गोल्ड ज्वेलरी विथ लेस मेकिंग चार्जेस म्हणजे बंपर ऑफर मिळाल्यासारखंच आहे. आणि इथल्या इथे आम्हाला तू फॅसिलिटी अवेलेबल करते आहे, त्यासाठी आम्ही खुश आहोत. बिकॉज माझं घर पण इकडेच आहे, सो मला ॲक्सेस पण बरं आहे या एरियात यायला. राईट. आणि दीदींचं मी अजून एक सांगू इच्छिते. अक्षय तृतीया असेल किंवा गुरुपुष असेल तर दीदी मला पटकन सांगतात, प्लीज एक लवकर तू 1 ग्रॅम पाठव. आणि मी एवढं असं हे असते की दीदी वजन तर चेक करा, तर दीदी कधीच वजन चेक करत नाहीत. तर हा तुम्ही ठेवलेला विश्वास त्याच्याबद्दल आय एम सो हॅपी की तुम्ही एवढं डोळे झाकून आमच्यावर विश्वास ठेवला. तर त्याच्यासाठी पण बेसिकली हे एक रिलेशनच म्हणू शकतो. मैत्रीचं रिलेशन आहे जिथं विश्वास पण आहे हो. आणि प्रेम आहे. त्या Yes. दोन्हीमध्ये आपल्याला मिळणारा प्रोडक्ट हा चांगलाच असणार, हा एक खात्री असते. Right. त्यामुळे कधी तो डाऊट आला कधी आणि वाटला दीदी असेल. कायम त्यांच्या मम्मींना, सासूबाईंच्या फ्रेंड्सना सगळ्यांना घेऊन आले. त्यांच्या फ्रेंड्स, खूप सारे फ्रेंड्स पण आता. हो. सो आय एम सो ग्रेटफुल आणि खूप छान वाटलं की तुम्ही एवढं टाईट शेड्यूलमधून इथं आला आणि एवढ्या शॉर्ट नोटीसवर आला आणि एवढ्या ब्युटिफुल होऊन आला. त्याच्यासाठी आय एम रिअली थँकफुल टू यू. खूप छान वाटलं बोलून दीदी. थँक्यू. थँक्यू.